शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं लाईक म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। कांदा वाहतुकीसाठी 7% सबसिडी लागू करा, लासलगाव बाजार समितीचे सभापती। बघू शकता स्क्रीनवरती, कांद्याच्या निर्यातीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी लासलगाव बाजार समितीचे सभापती डी.के. जगताप यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या सवलती लागू करण्याची मागणी केली आहे। त्यांनी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना या संदर्भात स्वतंत्र पत्र पाठवून मागणी केली आहे। सध्या कांदा निर्यातीसाठी RODTEP रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस अँड एक्सपोर्ट प्रोडक्ट्स दर केवळ या ठिकाणी बघितलं 1.9% इतका आहे, परंतु जागतिक बाजारपेठेत भारताला पाकिस्तान व चीन सारख्या देशांची स्पर्धा करायची असल्यास हा दर किमान 5% पर्यंत वाढवावा ही विनंती करण्यात आली आहे। त्यामुळे निर्यातदारांना थेट फायदा होईल आणि भारताचे स्पर्धात्मक स्थान बळकट राहील आणि बळकट होईल या ठिकाणचं त्यांनी अशा प्रकारचं मांडलेलं आहे। त्याचबरोबर छोट्या मोठ्या निर्यातदारांना सध्या वाढत्या वाहतुकीचा खर्चाचा सामना करावा लागत आहे, म्हणूनच 7% पर्यंत ट्रान्सपोर्ट व मार्केटिंग सबसिडी लागू करावी अशी ही विनंती पत्रातून करण्यात आली आहे। त्यामुळे देशांतर्गत किमतीवर परिणाम न करता शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थैर्य मिळेल। सध्या या ठिकाणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा कांद्याला किमान 600, कमाल 1691 तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। धन्यवाद. लक्ष्मी.